नाशिकमधला आज निकाल जर बघितला तर धक्कादायक निकाल आहे. कसं बघता या विधान परिषदेच्या या संपूर्ण निकालाकडे? नाही, नाशिकचा निकाल धक्कादायक नाही आहे. उमेदवारी देताना ज्या पद्धतीने पैशाचा मातब्बरपणा ज्याच्याकडे आहे, पैशाचा खजिना ज्याच्याकडे आहे, त्याला उमेदवारी दिल्यानंतर एक गीतेंसारखा निष्ठावंत आणि ज्याला एक आत्मविश्वास आहे, त्यांनी या निवडणुकीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी जो अपेक्षित निकाल आहे तो मिळालेला आहे. त्यामुळे ज्यांना धक्का बसला त्याने पुन्हा गीतेनं आपल्या पदरात घेतलं आणि ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांना लाथ मारून हाकलून दिलं. आज जे आमदार गैरहजर होते, संजय देरकर, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा आहे त्याच्या तयारीसाठी ते आहेत, त्यामुळे ते येणार नव्हते आणि बाकीचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे साहजिकच आहे ॲबसेंटीज वगैरे होते. राहुल पाटीलसुद्धा परभणीच्या काउंटिंगसाठी थांबले होते आणि संजय पोतनीस जे सांतारूचे आहेत त्यांना मुंबईला यायला उशीर झाला त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण एकनाथ शिंदेने आज असं सांगितलं की 4 वर्षापूर्वी याच दिवशी शिवसेनेमध्ये पहिलं बंड झालेलं होतं आणि आज पुन्हा एकदा दुसरा टप्पा सुरू झाला. हे बंड नाही म्हणता येणार, हे घोडे बाजार जो आहे, गाढव बाजार म्हणा पाहिजे तर, त्या गाढव बाजार आता त्यांनी भरवायला सुरुवात केलेला आहे आणि त्याच्यामध्ये खरेदी करणारे आणि खरेदी करून विक्री करणारे आणि खरेदी करणारे हे दोघे अत्यंत निर्लज्जपणाने या घोडे बाजारामध्ये सहभागी झालेले असतात. या सगळ्या पक्ष आपल्या पद्धतीने पूर्णपणे सक्रिय आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा सातत्याने या सर्वांशी संपर्क चालूच असतो, पण ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलेलं आहे त्यांच्यासमोर जर 85 खोक्यांचा भली मोठी रास उभी केली तर ते सगळ्यांना विसरतात. आता नांदेडचा एक हिंगोलीचा खासदार त्याने स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीला लाथ मारली आणि स्वतःला बाजारात विकायला ठेवलं होतं, ते विक्री करून गेले तिकडे. मुलगा पडला तरी चालेल पण स्वतःचे 80-85 मिळाले बस झाले. अशा प्रवृत्ती ज्या ठिकाणी राजकारणात आल्या आहेत त्या ठिकाणी काय आणखी पुढे सांगणार. या सगळ्या घटनेनंतर 6 खासदारांच्या घटनेनंतर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. कशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार? कारण शरद पवार साहेब त्याचबरोबर संकपाळ असणार आहेत, उद्धव ठाकरे असणार आहेत. नाही, महाविकास आघाडीची बैठकीच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुंबईसहित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दौरे करायला सुरुवात केलेले आहेत. काल मुंबई, ईशान्य मुंबईमध्ये झाले, भांडूप आणि घाटकोपरमध्ये. उद्याच्या 27 तारीखला वाशिम, यवतमाळला आहे, वाशिमला आहे, हिंगोलीला आहे, त्यानंतर परभणी आहे, धाराशिव आहे, शिर्डी आहे. हे सगळे मतदारसंघ आता पिंजून काढायला सुरुवात झालेली आहे. हे 6 खासदारांचं प्रकरण घडल्यानंतर मग उद्धव ठाकरे बाहेर पडण्यात की काय? असं काय नाही, उद्धवजी ठाकरे बाहेर पडले, त्यांचा नेहमीच असा सातत्याने संपर्क चालू असतो, परंतु ज्या ठिकाणी गद्दारी झालेली आहे त्या गद्दारांना खऱ्या अर्थाने पितृत्वाचं आधार देण्याचं काम ज्या उद्धव साहेबांनी केलं, त्यांच्याशी बेईमानी ज्या पद्धतीने झालेली आहे त्याचा वचपा काढण्याचं काम आमच्या त्या ठिकाणचे शिवसैनिक आणि मतदार तर करणारच आहेत. त्यांच्या भेटीसाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत. पण याला उशीर झाला असं वाटत नाही, कारण शिवसैनिक पक्षासोबत आहेत, लोकप्रतिनिधी गेले तरी शिवसैनिक पक्षासोबत आहेत. त्या शिवसैनिकांना बळ देण्याचं काम कुठेतरी गेल्या नाही, पक्षप्रमुख नेहमीच शिवसैनिकांशी त्यांचं जे जोडलेलं नातं आहे ते कुठेही कमी झालेलं नाही. कालसुद्धा भांडूपला तुम्ही बघाल अथांग जनसागर जमला होता आणि घाटकोपरला सुद्धा तसंच होतं. आतासुद्धा येणाऱ्या दौऱ्यामध्ये तेच दिसेल आपल्याला. 2 दिवसांपूर्वी अमित शहा कोल्हापुरात आले होते. एकनाथ शिंदेची शिवसेनाच खरी शिवसेना राहिलेले आहेत. हे आता दिल्लीचे पाडगे सांगतायत आणि हे त्यांची चाटुगिरी करणारे त्यांची हाजी करतात. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि ते सुद्धा कोल्हापूरला येऊन तशा पद्धतीची ऐकून घेणं हे दुर्दैव आहे कोल्हापूरवासियांचं. शिवसेना संपवायची काँग्रेसने सुपारी दिलेली आहे असं संजय शिरसाट. संजय शिरसाटला फार खिसगंतीत घ्यायची गरज नाही आहे. धन्यवाद.